व्हिडिओच्या कॅप्शनवरून आपल्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ आहे हेअर फॉल म्हणजेच केस गळणे या विषयावर। आपल्या सौंदर्यात अधिक भर पाडण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडतात ते म्हणजे आपले केस। तुमच्या मनात कधी असे प्रश्न आलेत का की केसांची वाढ ही नेमकी होते कशी? केस कधी गळायला सुरुवात होतात आणि केस गळतीचा खरंच आपल्याला प्रॉब्लेम आहे का? आणि जर असेलच तर घरगुती उपाय करावे की डॉक्टरांना जाऊन भेटावे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस दॅन नो नॉलेज। नमस्कार, मी अमृता खांडेकर। मी लाईफस्टाईल आणि फॅशन या विषयावर आठवड्यातून 2 वेळा व्हिडिओ घेऊन येणार आहे, मंगळवार आणि शुक्रवार। हा व्हिडिओ मी पूर्णपणे रिसर्च करून आणि डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीवरूनच बनवलेला आहे। माझ्याकडून तुम्हाला कोणतीही चुकीची इन्फॉर्मेशन मिळणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेईन। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। केसांची वाढ ही नेमकी होते कशी? तर केसांच्या वाढीचे 4 टप्पे आहेत। पहिला टप्पा ॲनाजेन, दुसरा टप्पा कॅटाजेन, तिसरा आहे टेलोजन आणि चौथा आहे एक्सोजन। या सर्व टप्प्यांची आपण सविस्तर माहिती घेऊया। तर पहिला टप्पा आहे ॲनाजेन। ॲनाजेन म्हणजेच ग्रोविंग फेज। या टप्प्यामध्ये केसांची वाढीला सुरुवात होते आणि त्याची विकासाचीही प्रक्रिया होते। या टप्प्यामध्ये महिन्याला किमान एक अर्धा ते 1 इंच पर्यंत केस वाढत असतो, म्हणजेच साधारण वर्षाला 6 इंच पर्यंत केस वाढतो। आपल्या पूर्ण केसांच्या 85 ते 90% भाग हा ॲनाजेन फेज मध्येच असतो। दुसरा टप्पा कॅटाजेन फेज म्हणजेच रेस्टिंग फेज। ॲनाजेन प्रक्रियेनंतर केस हे कॅटाजेन प्रक्रियेमध्ये प्रवेश करतात, म्हणजेच या टप्प्यामध्ये केसांची वाढ ही पूर्णपणे थांबते। आता ॲनाजेन प्रक्रियेमध्ये केसांची वाढ होते आणि कॅटाजेन प्रक्रियेमध्ये आल्यानंतर केसांची वाढ ही थांबते। तर हा जो टप्पा आहे किमान 1 ते 2 आठवडे चालत असतो आणि आपल्या पूर्ण केसांच्या फक्त 1 ते 3% केस ह्या कॅटाजेन टप्प्यामध्ये असतात। तर तिसरा टप्पा आहे टेलोजन। या टप्प्याला आपण सोप्या भाषेत केसांचे म्हातारपण असे म्हणू शकतो। तर या टप्प्यामध्ये केस विरळ होतात आणि केस गळून जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते। चौथा टप्पा आहे एक्सोजन। या टप्प्यामध्ये जुन्या केसांचा शेवट आणि नवीन केसांची सुरुवात होते, म्हणजेच जुन्या केसांच्या मुळाशी नवीन केस येत असतात आणि त्या केसांच्या वाढीमुळेच जुना केस हा गळून पडतो। म्हणजेच टेलोजन टप्प्याचा शेवट आणि ॲनाजेन टप्प्याची सुरुवात अशा दोन्ही प्रक्रिया या टप्प्यामध्ये घडतात आणि ही सायकल अशी सुरू राहते। साधारणपणे दिवसाला 60 ते 100 केस गळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, पण जर याच्यापेक्षा जास्त केस गळत असतील तर मात्र चिंतेची बाब आहे। तर आता आपले जास्त केस गळतायत किंवा आपल्याला केस गळतीचा प्रॉब्लेम आहे हे कसं ओळखायचे? तर स्त्रियांमध्ये मधला भाग जर जास्त विरळ दिसत असेल तर समजायचं की आपल्याला केस गळतीचा प्रॉब्लेम आहे, किंवा केसामधून कधीही हात फिरवल्यानंतर केसांचे पुंजके हातामध्ये येत असतील तर समजायचंय की आपल्याला केस गळतीचा जास्त प्रॉब्लेम झालेला आहे। तसेच पुरुषांमध्ये फ्रंट फ्रेमिंग आणि साइड फ्रेमिंग जर मागे सरकत असेल आणि टक्कल पडायला सुरुवात झाली असेल तर समजायचं की केस गळतीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे। आता यावरती आपण बरेच घरगुती उपाय करत असतो, जसे की मेथी पाण्यात भिजवून ठेवणे किंवा कांदा कढीपत्ता यांचे ऑइल बनवणे, केसांना कोरफड लावणे आणि बरेच लोक केसांना अंडी सुद्धा लावत असतात। तर अशा गोष्टींनी केस गळती थांबते का? तर नाही, अशा गोष्टींनी केस गळती अजिबात थांबत नाही। तर आता आपण पाहिलेच आहे की केसांची वाढ ही कशी होते। स्कॅल्पच्या खालून केस वाढायला सुरुवात होतात आणि आपण जे प्रोडक्ट्स लावत असतो ना ते केसांवरती लावत असतो। केसांची मुळे हे स्कॅल्पच्या खालच्या थरात असतात आणि जे प्रोडक्ट्स आपण लावतोय ते केसांच्या मुळापर्यंत पोहोचतच नाहीत आणि त्यामुळे या सर्व प्रोडक्टचा केस गळतीवरती काही उपयोग होत नाही। तर आता या घरगुती गोष्टींचा काहीच उपयोग होत नाहीये असं आहे का? तर तसंही नाहीये। त्या गोष्टीमुळे आपले केस सॉफ्ट होण्यास किंवा जर केस ड्राय असतील, रफ असतील तर ते कमी होण्यास मदत होते, पण याने केस गळती थांबत नाही। तर मग डॉक्टरांना कधी भेटावे? तर स्त्रियांमध्ये जर अशा प्रकारचे पॅटर्न दिसत असतील आणि पुरुषांमध्ये जर अशा प्रकारचे पॅटर्न दिसत असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे। तर आम्हाला आता सगळं समजलं, पण केस गळण्याची नेमकी कारणे कोणती आहेत? पहिलं कारण आहे अनुवंशिकता, जेनेटिक। तर 80% पुरुषांमधील केस हे जेनेटिक कारणामुळे गळत असतात, तर तेच प्रमाण महिलांमध्ये 20% आहे। तर मग आपले केस हे जेनेटिक कारणामुळे गळतायत हे कसं ओळखायचं? हे स्त्री आणि पुरुषांमधील केस गळतीचे पॅटर्न्स आहेत। असे पॅटर्न्स आपले आई वडील किंवा रिलेटिव्ह मध्ये दिसत असतील आणि ते सेम पॅटर्न आपल्या केसांवरती दिसत असेल
तर समजायचं की हे अनुवंशिक आहे. दुसरं कारण आहे स्ट्रेस, ताणतणाव. इतके महागडे प्रोडक्ट्स वापरले, इतकी महागडी ट्रीटमेंट घेतली तरीही केस गळती थांबतच नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव. आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना स्ट्रेस घेण्याची सवय लागली आहे आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या केसांवर होतो आणि केस दुपटीने गळायला सुरुवात होते. आपण दिवसातून 10 ते 15 मिनिट ध्यान करावे, म्हणजेच मेडिटेशन करावे. असे केल्याने ताण कमी होईल आणि केस गळतीचे कारण देखील नाहीसे होईल. तिसरं कारण आहे थायरॉइड. आपण ट्रीटमेंट घेण्यासाठी जेव्हा डॉक्टरांच्याकडे जातो तेव्हा आपली पहिली टेस्ट केली जाते, ती म्हणजे थायरॉइड. चौथं कारण आहे आहार. आहार योग्य असणं आणि तो वेळेवर घेणं हे खूप गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स आणि हिमोग्लोबिनची कमतरता भासते आणि त्याने केस गळायला सुरुवात होतात. व्हिटॅमिन ए आणि डी चे प्रमाण योग्य असणे खूप गरजेचं आहे. यांचे प्रमाण कमी झाले किंवा जास्त झाले तरीही केस गळू शकतात. पाचवं कारण आहे ॲनिमिया. आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला ॲनिमिया होतो, म्हणजेच रक्ताशय होतो. तर पालक, नाचणी, गूळ अशा गोष्टीमुळे आपण लोहाचे प्रमाण वाढवू शकतो. सहावं कारण आहे योग्य पद्धतीने केस न धुणे. आपण केस धुताना योग्य पाणी वापरतो का याचा कधी विचार केलाय? बऱ्याच जणांच्या घरी बोरिंगचं पाणी असतं. बोरिंगच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त क्षार असतात आणि हे क्षार आपल्या शरीराबरोबरच केसांनाही घातक असतात. त्यामुळे केस गळायला सुरुवात होते. कडक गरम पाण्याने केस कधीही धुवू नये, त्यामुळे केस गळतात. कोमट पाणी करूनच केस धुवावे. सातवं कारण आहे केस चुकीच्या पद्धतीने वाळवणे. आता बरेच लोक केस हे डायरेक्ट फॅन खाली किंवा ड्रायरने वाळवतात, तर ते तसे न करता नैसर्गिक पद्धतीने केस सुकवले पाहिजे. केस चुकीच्या पद्धतीने वाळवल्यामुळे केसांना फाटे फुटायला सुरुवात होतात. आठवं कारण आहे चुकीचा शॅम्पू वापरणे. केमिकल युक्त शॅम्पू वापरल्याने केस गळती होते. तसेच तो शॅम्पू आपल्या केसांना सूट झाला नाही तरी देखील केस गळती होऊ शकते किंवा शॅम्पू डायरेक्ट केसांवरती अप्लाय केल्यामुळे केस गळती होऊ शकते. नववं कारण आहे रोज केस न विंचरणे. आजकाल लांब आणि मोठे केस ठेवण्याची फॅशन झाली आहे. बरेच लोक केस वाढवतात देखील, परंतु धावपळीच्या जीवनामुळे रोज केस न विंचरण्याची चूक करतात आणि त्यामुळेच केसामध्ये मोठ्या प्रमाणात गुंता होतो आणि केस गळायला सुरुवात होतात. 10वं कारण आहे ओले केस विंचरणे. केस रोज धुतल्यामुळे गळत नाहीत, पण ओले केस विंचरल्यामुळे केस गळायला सुरुवात होतात. त्यामुळे ओल्या केसांना जास्त त्रास देऊ नये. 11वं कारण आहे केसांशी खेळणे. बऱ्याच स्त्रियांना किंवा मुलींना केसांशी खेळायची खूप सवय असते. वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करायची सवय असते किंवा सतत केसामधून हात फिरवण्याची सवय असते. केस ताणून हेअरस्टाईल केल्याने देखील केस गळायला सुरुवात होतात. 12वं कारण आहे आजारपण. बरेचदा ताप येऊन गेल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी मोठ्या प्रमाणात केस गळती व्हायला सुरुवात होते. 13वं कारण आहे किमोथेरपी. किमोथेरपी झाल्यानंतरही केस गळायला सुरुवात होतात. तर अशा वेळी घरगुती उपाय न करता सरळ आपण डॉक्टरांना जाऊन भेटावे आणि हेअर ट्रीटमेंट घ्यावी. 14वं कारण आहे पोस्ट प्रेग्नन्सी. पोस्ट प्रेग्नन्सी नंतर केस गळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, पण अति जास्त प्रमाणामध्ये जर केस गळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 16वं कारण आहे तेल लावणे. अरे तेल लावणे हे केस गळतीवरचं कारण कसं काय असू शकतं? तर आपण दिवसाचं तेल लावून बाहेर गेल्यानंतर जो बाहेरील धूळ, कचरा, माती सर्व आपल्या केसावरती चिकटून बसते आणि त्यामुळे कोंडा किंवा फंगल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते आणि केस गळती सुरू होते. तर ही आहेत केस गळतीमागची कारणे. आता प्रत्येकाची हेअर लॉस होण्यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे हे ऑइल लावून बघ, हा शॅम्पू लावून बघ, हे खाऊन बघ, असं करून बघ असं सांगणं अत्यंत चुकीचं आहे. कारण शॅम्पू किंवा ऑइलने केस गळती अजिबात थांबत नाही. शॅम्पूमुळे केस फक्त स्वच्छ केले जाऊ शकतात. ऑइलमुळे केसांना फक्त मेंटेन केलं जाऊ शकतं. यामुळे केस गळती अजिबात थांबत नाही. या सर्व कारणामधील तुमचं कारण कोणतं आहे ते ओळखून त्यावरती योग्य उपचार करणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. भेटू येत्या शुक्रवारी.